नमस्कार. आज आपण एडबी करणार आहे. हे एडबी हे कर्नाटकचे पुरीचे प्रकार आहे. हे मटणाबरोबर किंवा कोणत्या रश्श्याबरोबर आणि चहाबरोबर एकदम छान लागते. त्यासाठी आपण हे मसाले घेतलेले आहेत. एक छोटी जोडी कोथिंबीर घेतली आहे. एक 100 ग्राम मिरच्या, मी 2 प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या आहे. एक फिक्या मिरच्या, पोपटी मिरच्या आणि एक डार्क मिरच्या, आणि 2 इंच आलं घेतलेलं आहे, आणि 10-12 लसूण घेतलेले आहे, लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे, 2 टीस्पून जिरं घेतलेलं आहे. आता आपण या सर्वांचं वाटण करणार आहे. आणि त्याचबरोबर आपण अर्धा किलो बेसन आणि अर्धा किलो आपण मैदा घेतलेला आहे. या दोघांचं आपण पीठ मळणार आहे. आता आपण वाटण करून घेऊया. वाटणमध्ये आपण मीठ घालणार आहे. 2 टीस्पून मीठ घातलेलं आहे. आणि यामध्ये आपण जेवढं कमीत कमी पाणी होईल तेवढं कमीत कमी पाणी घालून आपण हे वाटून घेणार आहे. आता पाणी आपण एकदम थोडंसं घालायचं, एक छोटी 2 चमचे. आता आपण वाटून घेऊया. आता मी मैद्याच्या पिठामध्ये थोडं तेल घालत आहे. आता हे चांगलं मळून आता हे मी मळून घेणार आहे. हे पीठ आता अर्धा तास मुरायला ठेवूया. आता आपण बेसन पीठ घेतलेलं आहे. यामध्ये आपण हळद, हे अर्धा टीस्पून हळद घातलेला आहे, आणि आमचा घरचा गरम मसाला घातलेला आहे. आता आपण यामध्ये जे वाटण बनवलं होतं ते वाटण आता थोडं थोडं घालून आपण पीठ मळणार आहे. आपल्याला जर लागेल त्या प्रकारे आपण वाटण घ्यायचं. आता आपण पीठ मळतो आहे. कणिक मळतो ना त्या प्रकारेच आहे, पण पीठ मळून घ्यायचं. बेसन आहे चिकट असते, ते परत वगैरे लागते, तर आपण असं काढून घ्यायचं आणि मग मिक्स करून पीठ मळून घ्यायचं आपण. आणि तेल, यामध्ये जरा तेल घालायचं, तर ते हाताला वगैरे चिकटतं. आता तेल घालून थोडं सोडून घ्यायचं. आता हे बेसनचं पीठ मळून झालेलं आहे. आता आपले दोन्ही पीठ मळून झालेले आहे. हे मैद्याचं पीठ आणि हे बेसनचं पीठ, हे दोन्ही मळून झाले आहे. आता हे आपण अर्धा तास झाकून ठेवूया. आता आपलं पीठ मुरून झालेलं आहे. अर्धा तास आपण ठेवलं होतं. पिठाला आपण असं मळून घ्यायचं. आता या पिठाचे आपण असे गोळे करायचे, या टाईपचे आपण गोळे करायचे. आपण मैद्याचे जे गोळे केलेले आहेत आपल्या अंदाजाने लहान मोठे आपण करायचे. आणि ह्याच साईजने आपण बेसनचे गोळे केलेले आहे, शेम गोळे ह्या साईजचे. आता आपण जसं पुरणपोळीला आपण आतमध्ये पुरण भरतो त्या प्रकारेच हे आपल्याला भरायचं आहे. मैद्याच्या पिठामध्ये आपल्याला हे बेसनचं पीठ भरायचं आहे आतमध्ये, आणि त्याचा आपण उंडा तयार करायचा आहे. असं या टाईपमध्ये आपण उंडा करून असं आपल्याला ठेवायचं आहे. उंडे करून घ्यायचे आहेत. असे आपण सर्व उंडे करून घेतलेले आहेत. आता आपण एडमी करायला सुरुवात करूया. चला, एडमीसाठी आपण तेल तापवायला ठेवलेलं आहे, आणि आता तेल तापलेलंच आहे. आता आपण सुरुवात करूया. आता आपण उंडा घेतलेला आहे. आता या उंड्याला आपण तेलावरच लाटणार आहे. आता आपण लाटून घेऊया. असं हलक्या हाताने लाटून घ्यायचे. आता एडमी आपण असं तेलामध्ये तळून घ्यायचं. सावकाश घालायचं, उलटपालट करून चांगलं तळून घ्यायचं व्यवस्थित. आणि तेल चांगलं तापवायचं. तेल चांगलं तापलं की मग पटापट होतात. आणि जरा लालसर करायचे, छान खुसखुशीत आणि मस्त होतात. एडमीतून तेल पूर्ण नितरवून घ्यायचं, नाही तर मग एडमी तेलकट होते. असं व्यवस्थित नितरवून घेऊन असं ताटामध्ये काढायचं. आपले एडमे झालेले आहेत. एडमे आपण अर्धा किलो मैदा आणि अर्धा किलो बेसन या दोन्ही मिळून 1 किलोचे एडमे झालेले आहेत. आणि हे आपण मटणाबरोबर किंवा चिकनबरोबर आपण खाऊ शकतो बुडवून. हे बघा, हे आपण असं हे असं घेऊन आपण असं चहाबरोबर असं बुडवून आपण खाऊ शकतो. आणि खूपच टेस्टी लागते. मुलांना तर खूपच आवडते. आणि 15 दिवस तर सहज टिकतात. पण तेवढं राहणारच नाही, त्याच्या आधी संपून जाणार. सर्वांना लहान मोठ्यांना आवडतं. तुम्ही एकदा करून तर बघा, आणि तुम्हाला कसं वाटेल ना ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा.
हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि लीलाज हॅपी लाईफला सबस्क्राईब नक्की करा. आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. थँक्यू.